नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर. मी प्राध्यापक प्रवीण गोळे, TY BCom व्यवसाय प्रशासन, पेपर क्रमांक 3, वित्त व्यवस्था या चॅप्टरला आपण सुरुवात केली होती. मागील लेक्चरमध्ये आपण वित्त म्हणजे काय, वित्ताची व्याख्या, वित्ताची गरज, वित्ताचे स्वरूप ही 4 घटक आपण बघितले. आता पुढील जो मुद्दा आहे वित्ताचे महत्त्व. जो काही वित्त आहे या वित्ताची व्यवसायासाठी गरज बघितली. आता ह्या वित्ताला व्यवसायाच्या दृष्टीने काय महत्त्व आहे हे या टॉपिकच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे. कोणत्याही व्यवसाय संस्थेत वित्त व्यवस्थापन हे महत्त्वाचं कार्य असतं. कच्चा माल, यंत्रसामुग्री खरेदीसाठी, कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी आणि प्रशासनासाठी पैशाची आवश्यकता असते. कोणत्याही व्यवसायातील वित्तपुरवठा ही त्याची जीवनधारा असते. व्यवसायाच्या विविध गरजा भागवण्यासाठी पैसा आवश्यक असतो. आता खालील जे मुद्दे आहे या खालील मुद्द्यांमधून आपल्याला जो व्यवसाय जो आहे या व्यवसायाच्या वित्तपुरवठ्याचं महत्त्व या ठिकाणी स्पष्ट करता येईल. पहिलं महत्त्व आहे स्थिर मालमत्ता. स्थिर मालमत्ता म्हटली की आपल्या वाणिज्य शाखेतील मुलांना हे माहितीच असतं की स्थिर मालमत्तेमध्ये कोणते कोणते घटक येतात. मग विचार करा थोडासा. काय येतं? जमीन, इमारत, कारखाना किंवा यंत्रसामुग्री खरेदी करणं, फर्निचर. जे दृश्य आपल्या डोळ्यासमोर दिसतं एखादा व्यवसाय म्हटला की जे फिक्स आहे, ज्याची हालचाल केली जात नाही, जे व्यवसायामध्ये त्या ठिकाणी उभारणीसाठी उभं केलं जातं किंवा जे काही भांडवल उभारलेलं आहे ते दीर्घकाळ व्यवसायामध्ये राहतं. या स्थिर मालमत्ता ज्या आहे त्या स्थिर मालमत्ता खरेदी करण्यासाठी वित्त जे आहे हे वित्त महत्त्वाची भूमिका बजावत असतं. एखादा व्यवसाय जर आपल्याला सुरू करायचा असेल आणि एखाद्या कंपनीनं किंवा मित्र नातेवाईकांनी आपल्याला जर व्यवसाय सुरू करण्याची कल्पना दिली तर पहिला प्रश्न आपल्यासमोर असतो, वित्त किंवा भांडवल कसे उभारायचे. भांडवल उभारणी करत असताना जी काही स्थिर मालमत्ता आहे ही स्थिर मालमत्ता खरेदीसाठी जो काही निधी आवश्यक असतो हा निधी उपलब्ध करून देण्याची जी काही महत्त्वाची भूमिका आहे ही वित्त व्यवस्था पार पाडत असते. दुसरं महत्त्व आहे तरती किंवा चालू मालमत्ता, ज्याला आपण खेळतं भांडवल असंही म्हणतो. व्यवसायाच्या तरत्या किंवा चालू मालमत्तेमध्ये काय काय येतं? मग जे खेळतं भांडवलासाठी जे भांडवल आवश्यक असतं किंवा चालू मालमत्ता ज्याला आपण म्हणतो, यामध्ये काय येतं? मग कच्चा माल, अर्धपक्का माल, तयार माल असेल, लोकांकडून येणारी रक्कम असेल, आदींचा समावेश यामध्ये या ठिकाणी होतो. व्यवसायाकडे अशी मालमत्ता तात्पुरत्या काळासाठी असते आणि तिच्या रोखीमध्ये जे काही रूपांतर आहे अशा सर्व कारणांसाठी निधीची आवश्यकता असते. चालू मालमत्तेमध्ये गुंतवलेला निधी म्हणजे चालू भांडवल होय. मी आत्ता जे तुम्हाला खेळतं भांडवल जे म्हटलं याचं एक वेगळं वर्गीकरण पुढे आलेलं आहे. खेळतं भांडवल हा देखील एक तरत्या मालमत्तेचाच प्रकार आहे, परंतु थोडासा याच्यामध्ये फरक आहे. तो पुढील महत्त्वामध्ये आपल्याला बघायला मिळेल. की पुन्हा एकदा सांगतो की तरल किंवा चालू मालमत्ता म्हणजे जो खर्च जो आहे हा किंवा हा जो निधी जो आहे हा चालू भांडवल उभारणीसाठी उभारला जातो. यामध्ये कच्चा माल,
अर्धा पक्का माल, तयार माल आणि लोकांकडून येणारी रक्कम याला आपण तरती मालमत्ता असं या ठिकाणी आपण म्हणतो. तिसरा आहे व्यवसाय चालवण्याचा खर्च. मी जे पॉईंट क्रमांक 2 मध्ये मेन्शन केलं होतं, खेळते भांडवल म्हणजेच व्यवसाय चालवण्याचा खर्च. कोणताही व्यवसाय चालवण्यासाठी पैसा लागतो. स्थिर आणि चालू मालमत्तेचा खर्च भागवण्या व्यतिरिक्त व्यवसायात इतरही अनेक खर्च असतात. यामध्ये उत्पादन, वितरण आणि इतर कार्य यामध्ये येतात. कर्मचाऱ्यांचे पगार, इमारत, यंत्रसामुग्रीचं भाडं, कर्जावरील व्याज असे अनेक प्रकारचे खर्च चालू भांडवलामध्ये किंवा खेळत्या भांडवलामध्ये समाविष्ट होतात. अशा प्रकारे प्रत्येक व्यावसायिक प्रक्रियेत वित्तपुरवठा अत्यावश्यक असतो. व्यवसाय निर्मितीसाठी आणि तो चालवण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर पैशाची आवश्यकता असते. पुरेशा निधीशिवाय व्यवसाय करता येत नाही. व्यवसायाची प्रगती आणि स्थैर्य, नियमित कामकाज आणि समृद्धी यासाठी पैशाची आवश्यकता असते. चौथा मुद्दा आहे, चौथं महत्त्व आहे प्रसिद्धी, प्रशासन, दैनंदिन कार्यासाठी. प्रसिद्धी म्हणजे काय की आपला जो व्यवसाय आहे, व्यवसायाचे बाजारपेठेमध्ये असलेले नाव, या जगामध्ये सगळ्यांना प्रसिद्धी आवश्यक असते. दैनंदिन जीवनामध्ये माणूस प्रसिद्धीसाठी प्रयत्न करत असतो. एखाद्या सिग्नलवरती एखादा आंधळा माणूस उभा असेल, त्याचा हात पकडून त्याला रोडच्या कडेला नेऊन पोचवलं तरी समाजसेवक आपण स्वतःला समजतो. याला प्रसिद्धी असं म्हटलं जातं. छोट्या छोट्या कार्य जे आहे, या छोट्या छोट्या कार्यातून आपलं समाजामध्ये नाव निर्माण व्हावं, याला आपण प्रसिद्धी असे या ठिकाणी आपण म्हणतो. त्याचबरोबर आता जे प्रशासन आहे, दैनंदिन कार्य आहे, यासाठी देखील वित्ताची गरज असते. व्यवसायात उत्पादन, साठवण, विक्री, जाहिरात ज्याला प्रसिद्धी असं आपण म्हणतो, दैनंदिन प्रशासन वगैरे गोष्टींसाठी पैसा आवश्यक असतो. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की कुठलंही कार्य या जगामध्ये वित्ताशिवाय किंवा पैशाशिवाय होत नाही. पाचवा महत्त्व आहे व्यवसाय प्रवर्तन विस्तारासाठी आवश्यक. प्रवर्तन म्हणजे काय, मी अगोदर सांगितलेलं आहे की यामध्ये तुमचा व्यवसाय जो आहे, ह्या व्यवसायाची वाढ करणं, त्याच्यामध्ये वृद्धी करणं, ज्याला आपण प्रमोशन असं आपण म्हणतो, व्यवसाय चालवणं, त्याचा विस्तार करणं, या व्यवसायाच्या निरनिराळ्या ज्या काही अवस्था आहेत, या अवस्थांसाठी देखील आपल्याला पैशाची गरज असते. सहावं महत्त्व आहे कर्जफेडीसाठी आवश्यक. व्यवसायाने वित्त उभारणीसाठी अनेक प्रकारच्या बँका व वित्त संस्था यांच्याकडून कर्ज घेतलेलं असतं. बँका व वित्त संस्थांमधील फरक TYBCOMच्या मुलांना माहिती असेल. बँका काय करतात, लोकांकडून ठेवी स्वीकारतात, सामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारतात व लोकांना कर्ज देतात. कर्ज देताना लोकांकडून व्याज स्वीकारतात व लोकांनी ठेवलेल्या ठेवीवर देखील लोकांना व्याज देत असतात. मग वित्त संस्था काय आहे? वित्त संस्था ह्या सामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारत नाही. सामान्य जनतेला कर्ज मात्र त्या देतात. मग त्यांचा निधी हा स्वतःचा निधी असतो किंवा खाजगी निधीच्या माध्यमातून त्यांनी निधी हा उपलब्ध केलेला असतो. मग ह्या ज्या काही ज्या संस्थाकडून व्यवसायाने कर्ज घेतलेलं आहे, या कर्जफेडी ज्या आहेत, या कर्जफेडीसाठी जो काही निधी असेल तो या ठिकाणी आवश्यक असतो. 7 नंबर आहे इतर गुंतवणुकीसाठी आवश्यक. व्यवसायाला या उद्योगाला इतर व्यवसाय संघटनांमध्ये गुंतवणूक करायची असते, तर यासाठी सुद्धा भांडवलाची जी काही गरज आहे ही यामध्ये असते. 8वं महत्त्व आहे व्यवसाय सातत्यासाठी आवश्यक. तुम्हाला व्यवसाय जर सातत्याने चालू ठेवायचा असेल
यामध्ये व्यवसायाचं जे अस्तित्व आहे कळत न कळत जर टिकवायचं असेल तर यासाठी व्यवसायाला नेहमी संघर्ष करावा लागतो, स्पर्धेमध्ये टिकाव धरावा लागतो. या सर्व बाबींसाठी व्यवसायाला वेळोवेळी भांडवलाची जी काही आवश्यकता आहे ही या ठिकाणी लागत असते. पुढील मुद्दा आपला आता आहे वित्तीय कार्यांचं स्वरूप. आता वित्तीय कार्यांचं स्वरूप जे आहे कशा प्रकारे असतं आपण बघूया. का प्रत्येक व्यावसायिक संघटनेमध्ये 4 महत्त्वाची कार्यक्षेत्र असतात. ती म्हणजे उत्पादन, विपणन, वित्त आणि मानवी संसाधन. उत्पादन सगळ्यांना माहिती आहे. विपणन म्हणजे काय? उत्पादकापासून ग्राहकांपर्यंत जेव्हा वस्तू आणि सेवा पोहोचवल्या जातात त्यामध्ये येणारी विभिन्न प्रकारची कार्य याला विपणन असं आपण म्हणतो. वित्त म्हणजे काय? वित्त म्हणजे पैसा, पण पैसा म्हणजे वित्त नाही, तर वित्त उभारण्याची अनेक प्रकारची साधनं किंवा पैसे उभारण्याची अनेक प्रकारची साधनं याला एकत्रित वित्त असं आपण म्हणतो. आणि मानवी संसाधन म्हणजे काय? मनुष्यबळ. संसाधनला आपण संपत्ती किंवा रिसोर्स असं आपण म्हणतो. बघा हा मुद्दा आपल्यासाठी किती अननोन आहे. परदेशामध्ये कामगारांना साधन संपत्ती म्हटली जाते. आपल्या भारतामध्ये जे कामगार असतात हे कामगार मात्र रोजगार मिळवण्यासाठी झगडत असतात. हे काम मिळवत असताना, काम मिळाल्यानंतर त्यांच्याकडे संसाधन म्हणून कोणीही बघत नाही, तर त्यांच्याकडे एक नोकर म्हणून ज्याला आपण पगार देतो असे म्हणून बघितले जाते. ही गोष्ट फार दुर्दैवाची आहे. हा मुद्दा आपल्या अभ्यासक्रमातील नाही, एक माहिती व्हावी म्हणून तुमच्यासमोर मी हे मांडलेलं आहे. या विविध जी 4 क्षेत्र आहे या क्षेत्रांपैकी वित्त किंवा वित्तपुरवठा हे क्षेत्र कोणत्याही व्यवसायाच्या बाबतीमध्ये अथवा व्यावसायिक संघटनेच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. कारण वित्त हे प्रत्येक व्यावसायिक कृतीचा एक महत्त्वाचा भाग असतो. वित्ताच्या संदर्भात घेतल्या जाणाऱ्या निर्णयामुळे एखादी संघटना ही व्यवसायात प्रगती करू शकते किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून तिची पिछेहाट देखील या ठिकाणी होऊ शकते. अशा ह्या वित्तीय कार्यांचं स्वरूप काय आहे? कोणत्याही व्यावसायिक संघटनेला अत्यंत कार्यक्षमतेने जर कार्यरत राहायचं असेल तर त्या संघटनेसाठी एक पूर्व आवश्यक गोष्ट आहे, ती म्हणजे या संघटनेला सातत्यानं जो काही वित्तपुरवठा आहे तो होणं गरजेचं असतं. वित्तीय स्वरूपाचे कार्य हे व्यावसायिक मुख्य उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देताना दिसून येतात. वित्तीय कार्यांचं स्वरूप पुढील मुद्द्यांवरून अधिक स्पष्ट होईल. पहिलं स्वरूप आहे निधी संकलन. व्यवसायाच्या उद्दिष्टांच्या संदर्भात अत्यंत उपयुक्त अशी ही बाब आहे. निधी संकलन करत असताना अनेक वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. तसं हे कार्य अतिशय क्लिष्ट व जोखीम निर्माण करणारं आहे. पतपुरवठा करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था आणि वित्तपुरवठा स्वीकारणारी कंपनी या सर्वांचा हिशोब आणि कायदेशीर बाबी ह्या निधी संकलन कार्यामध्ये येतात. निधी संकलनासाठी संबंधित सर्व संस्था, वित्तीय साधने आणि पद्धती यांचं जे ज्ञान या कार्यामध्ये आवश्यक असतं. म्हणजे निधी संकलन करणं. व्यवसाय निधी संकलन करत असताना त्याचे मार्ग आपण बघितले, त्याचे प्रकार देखील आपण बघितले. या मार्गाने निधी संकलन करत असताना किंवा भांडवल उभारणी करत असताना हे कार्य सोपं नसतं. हे कार्य जर सोपं असतं, जसं ऑक्सिजन मिळवणं हे कार्य जेवढं सोपं आहे तेवढं जर सोपं असतं तर त्याला महत्त्व असतं का? ऑक्सिजन वातावरणामध्ये सहज उपलब्ध आहे म्हणून त्याचं आपल्याला महत्त्व नाही. परंतु वित्तापेक्षा
हा ऑक्सिजन आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, हा आपल्या अभ्यासक्रमाचा भाग नाही. थोडक्यात दोघांची तुलना या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे. निधी संकलन करणं हा एक वित्तीय कार्याचा महत्त्वाचा भाग आहे. निधी संकलन करताना क्लिष्टता असते, जोखीम असते आणि या क्लिष्टता आणि जोखीमच्या माध्यमातून निधी उभारणं, त्याचा योग्य वापर करणं आणि तो निधी परत करणं हे या कार्यामध्ये किंवा स्वरूपामध्ये येतं. दुसरं म्हटलं की व्यवसाय आणि कामकाजाचे सम्यक ज्ञान. जर व्यवसायाच्या प्रत्येक अंगाचा जर विचार जर केला तर ज्या कार्यातून तो करावा लागतो ते कार्य म्हणजे वित्त कार्य. व्यवसायातील प्रत्येक प्रक्रियेसाठी आवश्यकता असते. प्रत्येक व्यवहारामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निधी जो असतो त्याचा संबंध येतो. म्हणून व्यवसायात ज्या गोष्टी समाविष्ट आहेत त्या सर्वच गोष्टी वित्त कार्यात होतात असे म्हणता येईल. वित्तपुरवठ्याची गरज समजावून घेणं आणि कार्यक्षमतेने व सावधपणे निधी संकलन करणं यासाठी वित्तीय अधिकाऱ्याला व्यवसायाची पूर्ण माहिती हवी असते. कामकाजाच्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये जागरूकता हवी असते. म्हणजे व्यवसाय आणि कामकाजाचं सम्यक ज्ञान म्हणजेच जो वित्तपुरवठा करणारा व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय जो अधिकारी आहे, या प्रशासकीय अधिकाऱ्याला जो व्यवसाय आहे या व्यवसायासाठी जो वित्तपुरवठा उभा करायचा आहे, निधीचं संकलन करायचं आहे, त्या निधींचा विभिन्न विभागामध्ये वापर करायचा आहे याचं सम्यक ज्ञान असलं पाहिजे. हा मुद्दा देखील या ठिकाणी अतिशय कळीचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे का जर तुम्हाला व्यवसाय जर चांगल्या प्रकारे सुरू जर ठेवायचा असेल तर ह्या ठिकाणी जो व्यावसायिक आहे म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात आलं असेल का तुमचा जो व्यावसायिक आहे या व्यावसायिकाला जे काही वित्त ज्ञान आहे हे वित्त ज्ञान असणं आवश्यक आहे. आजकाल आपण बघतो की काही लोकांकडे खूप पैसा उपलब्ध असतो, परंतु त्यांना त्या पैशाचा वापर कुठे आणि कशा प्रकारे करावा याचं ज्ञान नसल्यामुळे काही परिस्थितीमध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढील स्वरूप आहे निधी संकलन आणि वापर. आता वरील जो 2 मुद्दा आहे यामध्ये सम्यक ज्ञानामध्ये याची बऱ्यापैकी आपण चर्चा केली. व्यवसायासाठी जो लागणारा निधी जो आहे या निधीचं संकलन करणं आणि वापर करणं हे जे काही महत्त्वाचं वित्त कार्य आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे हाताळणं याची एक सचोटी व्यावसायिकांकडे असणे आवश्यक आहे. वित्त अधिकारी जो आहे याचं कार्य केवळ निधीची व्यवस्था करणं किंवा पुरवठा करणं येथेच थांबत नाही, तर यामध्ये पैशासाठी जी किंमत मोजावी लागते म्हणजेच काय, जो काही निधी उभारलेला असतो त्याच्यावर जे काही व्याज द्यावं लागतं आणि अमर्यादित स्वरूपात जो निधी असतो हा कधीच उपलब्ध नसतो. विशिष्ट खर्च केल्यानंतर मिळणारा फायदा वापरलेल्या भांडवलाच्या खर्चापेक्षा जास्त आहे किंवा नाही हे वित्तीय अधिकाऱ्यालाच बघावं लागतं. नफ्याचा विचार करावा लागतो, पण शिवाय निधी ज्या व्यवसायात वापरला जातो त्याला जोखीमही लक्षात घ्यावी लागते. निधी अनेक स्रोतातून जमा केला जाऊ शकतो. प्रत्येक स्रोतात विशिष्ट प्रकारचे फायदे तोटे असतात. या स्रोतापैकी जो स्रोत आहे तो आपल्यासाठी फायदेशीर आहे अशा सर्वोत्तम स्रोताची निवड करणं ही वित्तीय अधिकाऱ्याची जबाबदारी असते. अशा प्रकारे वित्तीय नियोजन, जमा होणारी रक्कम आणि खर्च याचा अंदाज करणं, निधी गोळा करणं, निधींचं योग्य वाटप आणि वापर करणं, वित्त कार्यावर नियंत्रण ठेवणं या सर्व गोष्टी वित्त व्यवस्थेमध्ये येतात. यानंतर पुढील मुद्दा आहे आपला वित्तीय कार्याचं महत्त्व. आपण वित्ताचे महत्त्व बघितले
आता वित्तीय कार्याचे महत्त्व या ठिकाणी आपण बघणार आहोत. आजच्या काळामध्ये कुठलाही व्यवसाय असेल त्याचं उत्पादन आणि विपणन आणि वित्त व्यवस्था आणि चौथा आपण प्रकार बघितला तो म्हणजे मानवी संसाधन, या 4 घटकांना अतिशय महत्त्व आहे. आता ही जी काही वित्त व्यवस्था आहे, या वित्त व्यवस्था करत असताना जे वित्ताची जी अनेक प्रकारची कार्य केली जातात, जी कार्य आपण मागील घटकांमध्ये बघितली, या कार्याचं काय महत्त्व आहे ते आपण बघणार आहोत. पहिलं आहे व्यावसायिक दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे. प्रत्येक जे काही कॉर्पोरेट क्षेत्र आहे, त्याला आपण कंपनी असं आपण म्हणतो, या कॉर्पोरेट क्षेत्राचा एक अविभाज्य भाग म्हणून वित्त किंवा वित्त पुरवठ्याकडे पाहिलं जातं. कोणताही व्यवसाय हा पर्याप्त वित्ताशिवाय सुरू होऊ शकत नाही. अपेक्षित वित्ताची उपलब्धता करणं हा कॉर्पोरेट क्षेत्रातील वित्तीय व्यवस्थापकांच्या समोरील एक महत्त्वाची समस्या असते. आर्थिक व्यवहारांची प्रसारणात्मक प्रणाली हे वित्त पुरवठ्याद्वारे पुढे नेली जाते. व्यवसाय पुढे चालवण्यासाठी वित्त पुरवठा हा एक महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे व्यावसायिक दृष्टीने महत्त्वाचं आहे की जेणेकरून तुम्हाला व्यवसायाच्या वित्ताच्या समस्या सोडवणं, आर्थिक जे व्यवहार आहे याची जे काही प्रसारण आहे किंवा ज्याला आपण प्रसिद्धी जी म्हणतो ती करणं, ही वित्तपुरवठ्याच्या माध्यमातूनच पुढे नेली जाते. म्हणजे व्यवसायामध्ये विभिन्न प्रकारची जी कार्य आहेत, या कार्यांचा एक आत्मा आपण म्हणूया तो म्हणजे वित्त आहे. दुसरं महत्त्व आहे विस्तृत स्वरूपाचे कार्य. आधुनिक व्यवसाय जेव्हा आवश्यक तेव्हा व्यवसायाला वित्तपुरवठा उपलब्ध करून दिला जातो. म्हणजे जेव्हा तुम्हाला पैशाची आवश्यकता असते तेव्हा जो काही निधी आहे तो उपलब्ध करून दिला जातो. वित्तीय कार्य हे व्यवसायाला होणाऱ्या निधी पुरवठ्यातील विस्तृत स्वरूपाचं कार्य असतं. म्हणजे तुम्ही जो काही निधी उपलब्ध करताय यासाठी हे विस्तृत स्वरूपाचे एक कार्य आहे. या वित्तीय कार्यामध्ये वित्तीय निर्णय घेणं, गुंतवणूक करणं, त्याचप्रमाणे लाभांश निर्णय असेल, या सर्व निर्णयांचा समावेश हा वित्तीय कार्यांमध्ये होत असतो. वित्तीय कार्य हे प्रामुख्याने आर्थिक स्थिती आणि निधीचा प्रभावी वापर यासाठी महत्त्वाचे असते. नंतर तिसरं महत्त्व आहे निधींचं अभिरक्षक. आता वित्तीय कार्य हे रोख रकमेचं व्यवस्थापन आणि निधी तरलतेची जपणूक करणं याची संबंधित असतं. वित्तीय कार्याद्वारे जो काही निधी जो आहे हा निधी उभारल्यानंतर या निधींचं रक्षण करणं हे वित्तीय कार्याचं महत्त्वाचं कार्य असतं. आता निधींचं रक्षण करणं म्हणजे नेमकं काय की ज्या मार्गाने तुम्ही निधी उभारलेला आहे तो निधी उभारत असताना त्यासाठी किती जोखीम असते, त्या ठिकाणी निधी उपलब्ध नसतात, ते उभारण्यासाठी व्यावसायिकांना जोखीम स्वीकारावी लागते आणि हा उभारलेला निधी योग्य ठिकाणी गुंतवणं म्हणजेच निधींचं अभिरक्षण करणं होय. निधी उभारल्यानंतर त्या निधीचा वापर करून व्यवसायांना त्यापासून उत्पन्न मिळालं पाहिजे, अशा ठिकाणी निधी गुंतवणं याला आपण निधींचं अभिरक्षण करणं असं या ठिकाणी म्हणतो. नंतर चौथं महत्त्व आहे निधीचे संपादन आणि वाटप. वित्तीय कार्याचा संबंध हा वित्तीय निर्णयाबरोबर येत असतो. वित्त कार्य हे निधीची व्याप्ती व त्याचप्रमाणे निधींचा परिणामकारक व पर्याप्त वापर याचे संबंधित आहे. म्हणजे प्रत्येक वित्त कार्य हे प्रत्यक्ष व प्रत्यक्षरित्या निधींचा संपादन आणि त्याचे वाटप याच्याबरोबर असतो. तिसऱ्या मुद्द्यामध्ये अभिरक्षणामध्ये मी म्हटलेलं आहे का निधी उपलब्ध करणं आणि त्याचं योग्य ठिकाणी वाटप करणं हे या वित्तीय कार्याच्या स्वरूपाचं महत्त्व आहे. ठीक आहे, पुढील लेक्चर पुढील मुद्द्यांमधून घेऊया.